42 सोलापूर लोकसभा मतदारसंघात सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली असून उन्हाळा असल्यामुळे सकाळच्या सत्रात लोकांनी मतदानासाठी बाहेर पडणं पसंत केलंय। सकाळी मतदान केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा बघायला मिळाल्या। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्नी उज्ज्वलाताई शिंदे आणि कन्या आमदार प्रणितीताई शिंदे यांच्यासह सकाळीच मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावलाय। मतदारांना पण आवाहन करते की एका मजबूत सोलापूरसाठी, मजबूत देशासाठी आपण योग्य तो निर्णय घ्या। तुलनेमध्ये तुम्ही बघितलं तर काँग्रेसचा कॅन्डिडेट, इतर दोन कॅन्डिडेट 5 वर्ष काही काम त्यांनी केली नाहीत, काहीच कामं केली नाहीत। सडनली इलेक्शनच्या वेळेस येतात आणि लोकांमध्ये धर्म आणि जातीचा द्वेष निर्माण करतात, त्यांना भावनिक करायचा हे करतात। तर हे किती स्पष्ट, एवढं स्पष्ट असताना पण आणि एकच कॅन्डिडेटने ज्यांनी काम केलं आणि इलेक्शन पण विकास कामाच्या आणि सर्व धर्म समभावाच्या आधारावर आम्ही इलेक्शन लढलो आहे। तर म्हणून लोकांसमोर मी लोकांना विनंती करते की तिन्ही कॅन्डिडेटची तुलना करा, कोण काय करते, कोण लोकांचा वापर करून धार्मिक आणि जातीच्या चौकटीत लोकांना पकडवण्याचा प्रयत्न करते आणि कोण केवळ फक्त विकास कामाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढते। आज आपण एक हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई म्हणून नाही, आज आपण सगळेजण एक भारतीय म्हणून या भारत देशाला अखंड ठेवण्यासाठी ॲज इंडियन, ॲज हिंदुस्थानी म्हणून आज आपण सगळे बोलतो। सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्राचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी देखील सकाळी मतदानाच्या केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावलाय। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत नाना भालके यांनी देखील मतदान केंद्रावर जाऊन सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। असंच आहे म्हणून म्हणलं, दोन आहे, असंच आहे, सगळं दोन आहे। चला। माजी आमदार दिलीप माने यांनी कुमठे गावात आपल्या मतदानाचा हक्क बजावला। यावेळी मतदान यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांना काही काळ ताटकळत उभं राहावं लागलं। संघातील कमितकर शाळामध्ये अजून 273 हे मशीन, 273 सकाळीपासून मशीन बंद आहे, अजून चालू झालं नाही। एक मशीन नवीन बदलले सुद्धा तो मशीन दुसरी सुद्धा बंद पडलेली आहे। आत्ता इथं 260ला मशीन नवीन आणली, आत्ता चालू केलेली आहे। या ठिकाणी या भागातले 3-4 मशीन बंद आहेत। इथं मजूर भाग आहे, गोरगरीब लोक राहतात, पाळी लावून थांबल्यात, 2 तास पण मशीन बंद आहे। हे किती काय जाणून बुजून करण्यात ह्या भागातला मतदान कष्टकरी लोकांचा मतदान आहे, हे मतदान कुठं जाणार त्यांना माहित आहे, त्या अनुषंगाने हा मशीन बंद केले। असाच प्रकार सोलापूर शहर जिल्ह्यात घडलाय। शहरातील अनेक भागात मतदान यंत्र बंद पडल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या, तर जिल्ह्यातील पंढरपूर आणि मंगळवेढा येथे मतदान यंत्र बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत। मशीन बंद पडण्याच्या प्रकाराबद्दल वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार करून मतदानाचा कालावधी वाढवून मिळावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे। डॉक्टर धर्मपाल माशाळकर, जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी। आज दिनांक 18 एप्रिल रोजी सोलापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चालू आहे। निवडणुकीची खूप मोठी प्रक्रिया चालू आहे, परंतु बहुतांशी ठिकाणी ज्या काही मशीन्स आहेत वोटिंगच्या त्या सगळ्या बंद आहेत। पंढरपूर, मंगळवेढा, त्यानंतर सोलापूर शहर, उत्तर मध्यमधल्या बऱ्याचशा ठिकाणच्या मशीन आहेत, या मशीन तास बंद आहेत। काही मशीन काम करत नाहीत, काही मशीन काम करतात परंतु त्याच्यावर चिन्ह दिसत नाही। अशा बऱ्याचशा तक्रारी सध्या येत आहेत। त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा अधिकारी यांना आम्ही आत्ताच पत्र दिलेलं आहे की आजच्या दिवशीचा जो वेळ आहे निवडणूक मतदान करण्याचा, तो मतदान करण्याचा वेळ 1 तासानं आम्हाला वाढीव द्यावा, यासाठी आम्ही प्रशासनाला पत्र दिलेलं आहे।